सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या कर्जमुक्ती योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळेस 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करत आहोत, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे। या योजनेसाठी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा। परीक्षा पद्धतीच्या पुनर्रचनेसाठी टास्क फोर्स निलेखनी अध्यक्ष पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा, शिफारशीवर आधारित धोरण ठरवणार। साखरेचा गोडावा महागला, घर खर्चाचा ताळमेळ बिघडला, साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयाची वाढ झाली। सिंधुदुर्गात पावसाचा जोर पुन्हा मंदावला, शेतकरी हे चिंतेत पडले। वातावरण प्रतिकूल राहिल्यास कारापा प्रादुर्भावाचा धोका वाढला। जिल्ह्यात 2 महिन्यात झाला 50% पाऊस, कोकणासाठी जुलै महिना ठरावला लकी, एकूण 15,058 मिमी पाऊस, नद्या धरणांचे पाणी पातळीत वाढ। बंगालच्या उपसागराला कमी दाबाचा पट्टा, पुणे सातारा घाटमाथ्यासह 7 जिल्ह्यांना ऑरेंज तर 17 जिल्ह्यांना येलो अलर्ट। जिल्ह्यातील धरणात 74% पाणीसाठा, धोम, बलकवडी व कन्हेरमधून विसर्ग, कोयना 76%वर। सोलापूरकरांना दिलासा, उजनी 85% भरले, पंढरपूर येथील जुना दगडी पूल वाहतूकसाठी बंद करण्यात आला। परीक्षा पद्धतीची पुनर्रचना करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, शिफारशीवर आधारित धोरण ठरवणार। जिल्ह्यात 80 हेक्टर शेतीला पुराचा फटका, 429 नागरिकांचे स्थलांतर, अनेक घरांसह गोटे झोपड्यांचे नुकसान। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, 5 जणांचा झाला मृत्यू, आसाममध्ये 24 तासात 14 जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशात ही मुसळधार पाऊस लागू। भंडारदरा भरले, निळवंटही ओव्हरफ्लोच्या मार्गावर, 20 दिवसात मुळा धरणात 8.5 TMC भर। जायकवाडी धरणाने 50 ओलांडली, 52.74%वर, 3 दिवसात पाणीसाठ्यात तब्बल 20% झाली वाढ। बाजार समितीत आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर हे स्थिर झाले आहे। किरकोळ बाजारात ग्राहकांना दिलासा मिळाला, मेथीसह विविध भाज्यांच्या जुड्या 10 रुपयांना। VBG रामजी योजनेतून जिल्ह्यात होणार विकास काम, ग्रामपंचायतीकडून गावनिहार विकास आराखडे मागवणार। धरणे कोरडी ठाण, शेतकरी चिंतेत, जालनेकरांना जलसंकटाचा गडही छाया, पावसाळा अर्धा सरला, 7 मध्यम प्रकल्पांना अवघा 26%चा साठा, जुई 6.58 तर धामणा धरणात 3.67% पाणीसाठा। ज्वारीला आला सोन्याचा भाव, उडीद अव्वल दराने विक्री, जालना बाजार समितीत गव्हाची आवक 1121 क्विंटलवर। कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 1,75,000 शेतकरी ठरले पात्र, जालना तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या, शेतकऱ्यांना दिलासा। येलो अलर्ट, तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांवर रविवारपर्यंत 271 मिमी पावसाची नोंद झाली। पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांची फिरवली पाठ, गतवर्षीचा विमा न मिळाल्याने नाराजगी, मुदत संपल्यास उरले फक्त 5 दिवस। लातूर जिल्ह्यातील 54,426 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, एग्रिस्टिक नोंदणी, आधार प्रमाणीकरणाचे सहकार मंत्री पाटील यांचे आव्हान। महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किटचे वाटप, अर्धापूर तालुका माती परीक्षासह आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन। जळगावासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी, 3 दिवसात पाऊस 23%, पावसाची तूट भरून निघाली। महावितरणाच्या ग्राहकांना चुकीचा मीटर रिडिंगचा करंट, ग्राहकांचा वीज बिलांविरोध संताप, बिलावर घरबंदीची केली जाते परस्पर नोंद। शेतरस्त्यांचे आता होणार मॅपिंग, 7/12 उतार्यावर मिळणार नोंद। अमळनेरात योजनेत समाधान शिबिरात आमदार पाटील यांची माहिती। कवडे महाकाळमध्ये पावसाची प्रतीक्षा, 70% पेरण्या पूर्ण, जुलै अखेरपर्यंत 15,046 हेक्टरवर पेरणी, मका बाजरीची आघाडी, दमदार पावसाकडे नजरा। ती 12.5 कोटींची भरपाई जमा, पर्जन्यमान नोंदणीतील तफावत दूर झाल्याने दिलासा, 1,500 शेतकऱ्यांना लाभ। जिल्ह्यातील 15,000वर शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच, पहिल्या यादीत 37,865 शेतकऱ्यांची कर्जमाफी, आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार लाभ।
चक्रीवादळामुळे रोणापला गावात आंबा काजूचे नुकसान झाले आहे. 2 दिवसापूर्वी चक्रीवादळाने रोणापला गावाला मोठा फटका बसला आहे. या निसर्गाकोपामुळे परिसरातील आंबा आणि काजू बागायतीचे आतोलन नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत क्षणभरात मातीमोल झाली आहे. पीक धनधान्य देणार, शेतकरी इनाम घेणार. जिल्ह्यातील भात नाचणीच्या पिकाचा समावेश. राज्यांतर्गत पीक स्पर्धा. हवामानाचा वेध कसा घेणार? 42 गावांना जागाच मिळेना. स्वयंचलित हवामान केंद्रासाठी अद्याप जागेचा शोध. जिल्ह्यात 65 महसुली मंडळात तपासणीमाग यंत्र. पाणीपुरवठा योजनांवर तब्बल 609 कोटी खर्च. जल जीवन मिशन भौतिकदृष्ट्या 42.23% कामे पूर्णत्वात. गवारवाला 80 रुपये तर वाटाणा 140 रुपयांवर. पावसाच्या आवकनेवर परिणाम. खाद्यतेलाच्या दरात वाढ. बोलकवाडीतील रणरागिणीकडून सामूहिक शेती. बोलकवाडीतील संघटित समूह शेतात शास्त्रीय पद्धतीने वापर केला आहे, त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.